आज जगविख्यात साहित्यरत्न, विश्व साहित्यरत्न, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिनाच्या निमित्तानं या बहुजन संघटक पेजवरून आपण त्यांना अभिवादन करीत आहोत। त्या निमित्तानं अगदी थोडक्यामध्ये त्यांची भूमिका आणि त्यांच्याबद्दल मी माझं मनोगत या ठिकाणी या पेजवरून आपल्या समोर व्यक्त करत आहेत। मला या पेजवरून जे पाहत आहेत त्यांनी मला आवाज माझा जर ऐकू येत असेल तर कृपया तसं सांगावं की माझा आपल्याला आवाज ऐकू येत असेल। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नम बुद्धाय, जय शिवराय, जय ज्योती, जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय भारत। आवाज माझा ऐकू येत असेल आपल्याला तर मला कृपया तसं कमेंटमध्ये जर आवाज स्पष्टपणे मला जे पाहत आहेत, जे ऐकत आहेत या पेजवरून तो हां ठीक आहे, धन्यवाद येतो आहे। तर प्रथमतः मानवी संस्कार आणि संस्कृतीचे जनक भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, या देशाचा लाडका राजा, लोकशाही लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वभूषण राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, धर्मचिकित्सक मुक्ता साळवे, क्रांती रक्षक लहुजी वस्ताद, माता भीमाई, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ रामाई या आदर्शांना, विचारांना प्रथमतः अभिवादन करतो। आणि आपल्या सर्वांच्या वतीनं ज्यांनी माणसाच्या अनुभवाच्या शाळेत शिकून मानवी मनाला शहाणपण, चेतना आणि परिवर्तनाचा संदेश देणारे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या लेखणीच्या जोरावर साहित्याचं विश्व विद्यापीठ तयार केलं, अशा जगविख्यात आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे आज। आणि त्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मी माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो। मराठी साहित्याचा मानबिंदू, एक मानाचा तुरा आणि महाराष्ट्राचा अनमोल हिरा म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय। माणुसकीच्या चांगुलपणाचं गाणं गाणारा, बोलणारा, लिहिणारा आणि जगणारा हा मानवतावादी लेखक, साहित्यिक आणि लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे होय। अण्णाभाऊंच्या साहित्याच्या आणि त्यांच्या भूमिकेचं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सगळ्यात मला गवसलेलं जे वैशिष्ट्य आहे की माणसाच्या नात्यावरती प्रेम करणारे साहित्यिक होते। अण्णाभाऊ साठे हे माणसाच्या जगण्यावरती, माणसाच्या जगण्याच्या संघर्षावरती, जगण्यासाठी लढणारा आणि त्या लढ्याशी प्रामाणिकपणे राहणाऱ्या माणसाच्या जगण्यावरती अत्यंत प्रेम करणारा, जीवापाड प्रेम करणारा हा मानवतावादी साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे। जगण्यासाठी लढणारं साहित्य अण्णाभाऊ साठेंनी साहित्य लिहिलं। मला
लढा मान्य आहे, रडगाण व आक्रोश नाही. ही स्वाभिमानाची, माणसाच्या स्वाभिमानावर भाष्य करणारं साहित्य म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य होय. लाचारीचं, दळभद्री आणि गुलामगिरीचं साहित्य अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं नाही, तर माणसाच्या जगण्यासाठी धडपडणाऱ्या, लढणाऱ्या माणसाच्या स्वाभिमानाचं साहित्य लिहिलं. माणसाच्या जगण्याच्या लढ्याचं साहित्य अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं. गुलाबी गालावरच्या कळीकडे बघून अण्णाभाऊंनी कधीच लिहिलं नाही, तर कष्टातून कपाळावरच्या घामाच्या धारावरती बघून कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, उपेक्षितांचं, दलितांचं, बहुजनांचं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं. जिथल्या इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं ज्यांना आपली माणूस म्हणून स्वतःची ओळख हिरावून घेतली होती, ज्यांना स्वतःचा चेहरा नव्हता, अशा उपेक्षित माणसांना अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून चेहरा देण्याचं काम केलं. या इथल्या व्यवस्थेच्या विरोधात भाष्य करणारा अण्णाभाऊंसाठी साहित्य लिहिलं. जाती, अण्णाभाऊंचं साहित्य जातीचं नव्हतं, जाती अंतातून माणूस, समाज आणि राष्ट्र निर्माण करणार हे राष्ट्रवादी साहित्य होतं अण्णाभाऊंचं. या अनेकांनी की जे साहित्य आतापर्यंत निर्माण झाले, ते खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे अनेक कशासाठी, कसं स्वप्न पाहत होते. प्रत्येकाला आतापर्यंतचे प्रस्थापित साहित्य होतं. ते प्रस्थापितांचं साहित्य, बाबा एखादे साहित्य लिहिले तर शासनाचा पुरस्कार मिळावता म्हणून, तर एखादी सदनिका मिळावते म्हणून, अशा प्रकारे त्याच्या साहित्य किती मोठा, किती ग्रेट आहे, याच्यापेक्षा साहित्य लिहिण्याचा त्या लेखकाचा दृष्टिकोन किती मोठा आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. पण अण्णाभाऊंचे साहित्य तर मोठं आहेच, जगानं स्वीकारलं. व जगाच्या 27 भाषेमध्ये हा मराठी साहित्याचा एकुलता एक लेखक, एकमेव साहित्यरत्न, की ज्या मराठी मातीचा, मराठी भाषेचा स्वाभिमान, सन्मान आणि प्रतिष्ठा जगाच्या 27 भाषेमध्ये सन्मानित करतो. जगानं साहित्य स्वीकारलं. जगाच्या विद्यापीठा, रशियाच्या विद्यापीठामध्ये, असे अनेक देशामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य शाळा, महाविद्यालयाला, विद्यापीठामध्ये वाचलं जातं, ग्रंथालयामध्ये वाचलं जातं. जगानं अण्णाभाऊंना स्वीकारलं. विश्व साहित्यिक म्हणून मान्यता मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, सन्मान मिळाली. पण महाराष्ट्रातल्या मराठी मातीमध्ये आज अण्णाभाऊला मनावासी सन्मान आणि प्रतिष्ठा लाभली नाही, कारण इथल्या मातीला सुद्धा जातीचा वास आहे. इथल्या मातीला सुद्धा जातीचा वास आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे सारखा विश्व साहित्याचं विश्व विद्यापीठाला आज महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र भूषण दिला नाही. खरं म्हणजे अगोदरच अण्णाभाऊला महाराष्ट्र भूषण मिळाला पाहिजे होता. आज खरं अण्णाभाऊ साठेंचा या जग विख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज महाराष्ट्र शासनानं त्यांना खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करायला पाहिजे होता. ही त्यांची नैतिक जबाबदारी होती. कारण मराठी साहित्यामध्ये एकतरी प्रस्थापित साहित्याच्या दरबारामध्ये, अरे प्रस्थापित सारस्वताच्या दरबारामध्ये एकतर माईचा लाल असा दाखवा की जो अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या लेखणीची नैतिक उंची गाठू शकेल, असा प्रस्थापित सारस्वताच्या दरबारामध्ये एकही माईचा लार नाही की तो अण्णाभाऊंच्या साहित्याची, लेखणीच्या नैतिकतेची उंची गाठू शकेल. अशा साहित्याला याच्या अगोदरच महाराष्ट्र भूषण दिला. पु ल देशपांडेची बटाट्याची चाळ महाराष्ट्र भूषण झाली. पु ल देशपांडेंच्या बटाट्याची चाळ महाराष्ट्र भूषण झाली. पण अण्णाभाऊंचा फकीरा, आज ही वारण्याचा वाघ, आज सुद्धा महाराष्ट्र भूषण झाला नाही. ही खेद आहे. म्हणून या इथल्या व्यवस्थेला मातीत गाडण्यासाठी आणि माणसाच्या माणुसकीनं ठासून भरलेलं
मानवी जगाचं सुंदर स्वप्न पाहणारा हा अत्यंत क्रांतिकारक आणि मानवतावादी परिवर्तनवादी माणसाच्या मानवी मूल्याचं समाज निर्माण होणार, मानवी मूल्यावर आधारित समाज निर्माण व्हावा, माणूस निर्माण व्हावा, या आग्रह धरणारा आणि त्याच्यासाठी झटणारा, त्याच्यावरती लेखणी चालवणारा आणि डपावर थाप मारून लोकांचं प्रबोधन करणारा, समाजाचं प्रबोधन करणारा अण्णाभाऊ साठे होते. आणि म्हणून ही आज या त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं बोलताना खंत व्यक्त करतो की आज महाराष्ट्र भूषण आतापर्यंत त्याला मिळाला नाही मिळाला. आम्हाला त्याची खंत नाही. महाराष्ट्र भूषण लय छोटी बाब आहे. अण्णाभाऊंच्या पायाच्या बोटा एवढी सुद्धा महाराष्ट्र भूषणची नाही. इतके मोठे अण्णाभाऊ येते हो. अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रापुरते नाहीत, अण्णाभाऊ साठे हे देशापुरते सुद्धा नाहीत. अण्णाभाऊ साठे साहित्याचं विश्व विद्यापीठ आहे. म्हणून ते साहित्यातलं विश्वभूषण म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. कशाला महाराष्ट्र भूषण किंवा तुम्हालाच अजून कुठल्या प्रस्थापिताला द्या, प्रस्थापित साहित्यिकाला ज्यांनी स्वतःची लेखणी इथल्या व्यवस्थेच्या विरोधात कधी वापरली नाही, उच्चवर्णीयांच्या हिताचं ज्यांनी साहित्य लिहिलं, महाराष्ट्राच्या हिताचं नाही, मराठी भाषेला सन्मानित करणारं साहित्य नाही लिहिलं, त्यांना अजून तुम्ही द्या. आमच्या अण्णाभाऊ साठ्यांना तुमच्या आता महाराष्ट्र भूषणची पुरस्काराची अजिबात गरज नाही. जगानं साहित्यातील विश्वभूषण म्हणून मान्यता दिलेली अण्णाभाऊ साठ्यांचे आज त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं म्हणून मी माझ्या पुढील त्यांच्याबद्दलची भूमिकेवर भाष्य करत असताना माझ्या संघर्ष नावाच्या काव्य संग्रहातील त्यांच्यावरती एक कविता आहे माझी, आणि त्या कवितेचं शीर्षक आहे प्रतिगामी शब्द प्रभूंचा बाप. होय, खरंच अण्णाभाऊ साठे हे प्रस्थापित प्रतिगामी शब्द प्रभूंचे बाप होते. प्रतिगामी शब्द प्रभूनं तुम्ही रचली महाकाव्ये सोन्याचा घास खाणाऱ्यांची, मोमो गादीवर लोळणाऱ्यांची, पण गाव कुसाबाहेरचं जीवन तुमच्या काव्याचा विषय कधी झालाच नाही. त्यासाठी गाव कुसाबाहेर इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं फेकून दिलेल्या मातंग समाजामध्ये जन्माला आलेल्या अण्णाभाऊ साठ्यांनाच लेखणी चालवावी लागली. म्हणून अण्णाभाऊनं माझ्या संघर्ष काव्य संग्रहातून त्यांना अभिवादन करतोय त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं. आणि त्या कवितेचं नाव आहे प्रतिगामी शब्द प्रभूंचा बाप. अण्णाभाऊ माझ्या कवितेतून त्यांना मी आज अभिवादन करतोय. त्या जगविख्यात साहित्य रत्नाला मी माझं अभिवादन करतोय. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. लेखणीतून साकारणारा दलित शोषित कष्टकरी जीवनाचा तू इतिहास होतास. लेखणीतून साकारणारा दलित शोषित कष्टकरी जीवनाचा तू इतिहास होतास. प्रतिगामी अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंनी रचली पुराण धर्मग्रंथ महाकाव्ये उच्चवर्णीयांच्या हिताचे. प्रतिगामी शब्द प्रभूंनी रचली पुराण महाकाव्ये धर्मग्रंथ उच्चवर्णीयांच्या हिताचे, आणि गुलाम केले गाव कुसाबाहेरील जीवनाला, आणि गुलाम केले गाव कुसाबाहेरील जीवनाला. त्या जीवनाला शब्दबद्ध करणारा तू आवाज होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूचा तू बाप होतास. जीवनाच्या अनुभवातून शिक्षण तू घेतले, वास्तवतेचे चटके सहन करीत दलित शोषित कष्टकरी समाजाच्या वास्तवतेचे चित्र साहित्यातून साकारले. त्या वास्तव जीवनाचा तू न्याय होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. प्रस्थापित संस्कृतीला बळी ठरलेल्या माणसाच्या बंडाचा तू कथाकार होतास. काय होते? प्रस्थापित संस्कृतीला बळी ठरलेल्या माणसाच्या बंडाचा तू कथाकार होतास. व्यवस्थेनं गांजलेल्या समाजाचा आवाज बुलंद करणारा आणि हजार वर्षे मेलेल्या मनात क्रांतीचं गीत पेटवणारा तू लोकशाहीर होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आदरले नसून दलितांच्या तळहातावर तरले आहे असे गरजून सांगणारा, प्रस्थापित व्यवस्थेचे वास्तव चित्र मांडणारा तू एक सिद्धांत होतास. अण्णाभाऊ प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. आयुष्यभर हे खूप महत्वाचं आहे. आयुष्यभर कम्युनिस्टामध्ये वावरला,
आयुष्यभर कम्युनिस्टामध्ये वावरला, आयुष्याच्या शेवटी आंबेडकरी प्रकाश दिसला. मग त्या प्रकाशाचा वाहक बनलास. जग बदल घालून घावं, सांगून गेले मला भीमराव, असे ठासून सांगणारा मनवादी व्यवस्थेच्या मुळावर घातलेला तू प्रभावी घाव होतास. अण्णाभाऊ, प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. कल्पनेचे पंख लावून कधीच भरारी मारली नाहीस. काय? कल्पनेचे पंख लावून कधीच भरारी मारली नाही. जे जे पाहिले, अनुभवले, भोगले ते ते लिहित गेलास. आंबेडकरवाद तुझ्या साहित्याचा आविष्कार बनवलास. अण्णाभाऊ, प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. लेखणीतून साकारणारा दलित शोषित कष्टकरी जीवनाचा तू इतिहास होतास. अण्णाभाऊ, प्रतिगामी शब्द प्रभूंचा तू बाप होतास. खरखरच अण्णाभाऊ साठे फार मोठे साहित्यिक लेखक तर होतेच, पण माणूस म्हणून अण्णाभाऊ साठे महान होते. इथल्या दलित शोषित कष्टकरी, बहुजन शेतकरी, महिला उपेक्षित लोकांच्या जीवनावरती, त्यांच्या संघर्षावरती, त्यांच्या जगण्यावरती अत्यंत पोटतिडकीनं लिहिणारा मराठी साहित्यातील एकमेव साहित्यिक म्हणजे आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अनेक साहित्य अण्णाभाऊ, एका साहित्यकाला स्वप्न कुठली पडावी? काय अण्णाभाऊ साठे काय स्वप्न पडावतं? कुणाला साहित्य लिहिताना निश्चितच महाराष्ट्र शासनाचा एखादा पुरस्कार मिळावा, साहित्य क्षेत्रातून राज्यपाल कोट्यातून विधान परिषद मिळावी, एखादा सन्मान मिळावा, प्रस्थापित शासनाचा एखादा लाभ मिळावा, पुरस्कार मिळावा, या अपेक्षेनं साहित्य लिहिणारे महाराष्ट्रातील जनतेनं भरपूर साहित्यिक पाहिले ना. आजही आहे, डिगभर आहे, गाडीभर आहे. पण अण्णाभाऊ का साहित्य लिहित होते? का साहित्य लिहित होते? इथली माती शिवरायांच्या घोड्याच्या टापानं, इथली माती शिवरायांच्या घोड्याची टाप इथल्या मातीत उधळली, या भावनेनं मी लिहितो. जे जे मी पाहतो, अनुभवतो ते मी लिहितो. बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांच्या चळवळीनं इथली माती परिवर्तनाची भाषा बोलायला लागली, या ईर्षेने अण्णाभाऊ लिहित होते. मला हा देश महाराष्ट्राचं नंदनवन व्हावं. ज्या पोटासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांना भाकरीचं स्वप्न पडायला पाहिजे होतं, पोटभर भाकरीचं स्वप्न पडायला पाहिजे होतं. पण अण्णाभाऊंना उपाशी पोटी आयुष्यभर पोटासाठी संघर्ष करणाऱ्या या महान साहित्यांना भाकरीचं स्वप्न पडलेलं नाही, तर माणसाच्या सुखी जीवनाचं स्वप्न पडत होतं. ह्या महाराष्ट्राचं नंदनवन व्हावं, हा देश सुखी समृद्ध व्हावं, ह्याची स्वप्न पाहत लिहिणारा हा खऱ्या अर्थानं महान साहित्यिक म्हणजे आंबेडकरवादी विश्वभूषण साहित्यरत्न म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. खरं तर आज मला सांगायला अभिमान वाटतोय की अण्णाभाऊ साठे, कधी काळी असं होतं की अण्णाभाऊ साठेंना मातंग समाजाने जात म्हणून स्वीकारलं, विचार म्हणून नाही स्वीकारलं. पण ते अण्णाभाऊंना मातंग समाजानं स्वीकारावं असं बी म्हणणं पाहिजे. जातीवादीची भूमिका शिकताय म्हणजे ज्या महापुरुषांचा, ज्या महापुरुष ज्या जातीचा आहे त्या जातीला त्या महापुरुषांच्या नावानं अक्कल शिकवणं हे बी चुकीचं आहे. परंतु ती जात जर अण्णाभाऊला चुकीच्या पद्धतीने मांडायचं असेल, त्या जातीचा जनाधारामुळे अण्णाभाऊ साठे आज या जगासमोर येत आहे, तर मातंग समाजात साहजिकच अण्णाभाऊ साठे मातंग समाजातून येतात, म्हणून मातंग समाज अण्णाभाऊ साठेंची जयंती करतात, स्मृती दिन साजरी करतात. अण्णाभाऊंच्या नावाने विविध संघटना आहेत. अण्णाभाऊ ही मातंग समाजाची प्रेरणा बनत आहे. परंतु जात म्हणून अण्णाभाऊला स्वीकारू नका, तर विचार आणि भूमिका म्हणून स्वीकारा. आणि आज परिस्थिती काय, कधी काय अशी परिस्थिती होती, पण आज ती परिस्थिती राहिली नाही. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज अण्णाभाऊला खरे अभिवादन होत आहे. आज परिस्थिती अण्णाभाऊला आता विचार म्हणून मातंग समाज स्वीकारत आहे, भूमिका म्हणून स्वीकारत आहे. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मोठ्या ताकदीनं मातंगातील तरुण समाजासमोर मांडत आहे, लक्षात घ्या. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी मातंग समाज नाहीतर बहुजन समाजानं अण्णाभाऊ साठेंना भूमिका, अण्णाभाऊ साठेंची समजून घेणं गरजेचं आहे. आणि मी थोडक्यामध्ये हे सांगत असताना आज एवढंच म्हणलं की अण्णाभाऊंची भूमिका काय, अण्णाभाऊंचा विचार काय,
बरेच लोक नेहमीच पाठीमागे सुद्धा अनेक युट्यूब चॅनेलला आणि भाषणातून अनेक वेळा म्हणलं की अण्णाभाऊंची कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना आज सुद्धा म्हटलं जातं, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अनेक जण. आणि अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अनेक असं लॉकडाऊनच्या काळामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणून समाजासमोर मारण्याचं फार मोठं कुटील कारस्थान डावपेच झालं. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज अण्णाभाऊ साठेंच्या 18 जुलै 1969 अण्णाभाऊ साठेंचं निधन झालं, निर्वाण झालं. त्यापूर्वी अण्णाभाऊने थोडक्यात अण्णाभाऊंची भूमिका आज या स्मृती दिनाच्या निमित्तानं आठवलं मला की अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी होते. अण्णाभाऊ साठे हिंदुत्ववादी कधीच नव्हते. बरेच आधी हिंदुत्वाच्या नावाखाली, अण्णाभाऊंच्या नावाखाली हिंदुत्ववादी लोक RSSचे मोहन भागवत मागच्या काही दिवसापूर्वी, मागच्या काही आठवड्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल बोलताना असे म्हणाले होते की अण्णाभाऊ साठेंनी धर्मांतराची भाषा कधीच केली नाही. अण्णाभाऊ साठेंनी धर्म बदलण्याची भाषा केली नाही, पण धर्मावर आघात करण्याची भाषा अण्णाभाऊ साठे केलेली आहे. धर्मांताने अखंड छळले, धनवंतानी तसेच पिळले, चोर झाले साव, जग सांगून गेले मला भीमराव, जग बदल घालून घावं, सांगून गेले भीमराव. धर्मांताने अखंड छळले आम्हाला. हिंदू धर्म व्यवस्थेवर, ब्राह्मणी व्यवस्थेवर तुटून पडणारं साहित्य अण्णाभाऊंचं आहे हो. इथल्या व्यवस्थेवर, इथल्या जातीवाद्यावर, इथल्या ब्राह्मणवाद्यावर अण्णाभाऊंनी घाव घालून जाती व्यवस्थेतून मुक्त होऊन स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्म निरपेक्ष आणि जात विरहित समाज निर्मिती व्हायचं असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही, ही भूमिका अण्णाभाऊंनी मांडलेली आहे. मोहन भागवत अण्णाभाऊंच्या नावाखाली, ब्राह्मण हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी व्यवस्थेचे मांगाला गुलाम करू नका. अण्णाभाऊ साठ्यांनी धर्मांतर कधीच केले नाही, पण अण्णाभाऊ साठ्यांना आयुष्य जर लाभलं असतं तर निश्चितपणे अण्णाभाऊने बौद्ध धम्माचा स्वीकार केला असता आणि त्या दिशेनं अण्णाभाऊ साठ्यांची वाटचाल होती. बुद्धाची शपथ अण्णाभाऊनी कथा संग्रहिली, बुद्धाची शपथ कथा लिहिली. हे मी RSSचे मोहन भागवत हे सांगा, हिंदू धर्मांताने आम्हाला छळलं, धनवंताने तसंच पिळलं, चोर झाले साव, धर्माच्या नावाकर इथले चोर झाले तुम्ही. आणि आज सुद्धा अण्णाभाऊंचं नाव घेऊन धर्माच्या आडून मोहन भागवत तुम्ही चोरी करत आहे, अण्णाभाऊंच्या भूमिकेची लबाडी करत आहे. धर्माच्या नावाकर तुम्ही चोर आहे, लुटार आहे. परंतु अण्णाभाऊंचा वारणीचा वाघ आता जागा होत आहे, अण्णाभाऊंचा फकीर आता जागा होत आहे. अण्णाभाऊंचा फकीरा आणि अण्णाभाऊंचा वारणीचा वाघ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळी भीम सैनिक बनेल त्यावेळी मोहन भागवत तुमची RSSची हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी व्यवस्था मातीत घालल्याशिवाय अण्णाभाऊंचा फकीरा कधीच राहणार नाही. हे स्मृती दिनाच्या निमित्तानं तुम्हाला हे आव्हान करतोय. आणि ह्याच्या पुढे RSSची संस्कृती, RSSची मनवादी ब्राह्मणी संस्कृती, इथल्या मनवाद्यांची माती, ब्राह्मणवाद्यांची माती अण्णाभाऊंच्या वारसा असणाऱ्या मांगाच्याच हातनं होतंय. पण मांग आता बुद्ध होत आहे, लक्षात घ्या. अण्णाभाऊंनी सांगितलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जग बदल घालून घावं गेले सांगून भीमराव या विचारानं मातंग समाज पेटून उठलाय, जागा होत आहे. बहुजन समाजामध्ये मांगाचा तरुण, मांगाचा शिकलेला तरुण, सुशिक्षित तरुण, मातंग समाजातील कित्येक विचारवंत आणि साहित्यिक, माझ्यासारखे कित्येक पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ता मोठ्या ताकदीनं बुद्ध मांगोड्या मातंग समाजामध्ये सांगत, मोठ्या ताकदीनं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेला आंबेडकर वाद अण्णा समाजा नव्हे तर बहुजन समाजाला सांगत आहे. अरे एवढंच काय, अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आता ऑगस्ट महिना आलाय, आनंद वाटतो मला की आज उद्याच्या अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील जवळजवळ 30% मातंग समाजाच्या घरावर निळा झेंडा लावून मातंग समाज अण्णाभाऊंची जयंती साजरी करत आहोत. आणि त्या मातंगाला आंबेडकर चळवळीकडे वळू नये, बुद्धाच्या धम्माकडे मातंग समाजाची लोढा जो वाढतो आहे तो थांबवण्यासाठी ही RSSचं षडयंत्र अण्णाभाऊंच्या नावाखाली समाजाच्या दिशाभूल करत आहे. धर्मांतर केलं नाही, पण तुमच्या धर्मावर अण्णाभाऊंनी लिहिलं ना,
धर्मांतर केलं नाही, पण तुमच्या धर्म व्यवस्थेवर अण्णाभाऊ तुटून पडले, म्हणजेच अण्णाभाऊ धर्मांतर अरे धर्मच नाही तुमचा, आमची गुलामी आहे, मानसिक गुलामी आहे. आणि त्या गुलामीतून मुक्त गुलामी करण्याकरता अण्णाभाऊ म्हटलेला तू गुलाम नाहीस, तो वास्तव जगाचा मालक आहे, धनी आहे, याची जाणीव करून दिली ना. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठील, हा विचार संदेश दिला. आणि तेच संदेश घेऊन अण्णाभाऊ साठे म्हणतात, इथल्या व्यवस्थेनं गुलाम केलेल्या माणसाला म्हणतात, अरे तो गुलाम नाही, तो वास्तव जगाचा धनी आहे, अशी स्वाभिमानाची जाणीव करून देणारे अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरवादाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश या वाक्यातून दिलेला आहे. आणि मला आज आठवतं, हे सांगणं त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मला हे सांगावं वाटतं की आज 18 जुलै 16 जुलैला अण्णाभाऊंचं आत्मचरित्र, याचे उल्लेख करतो मी, जास्त बोलणार. आत्मचरित्र 2-3 मुद्दा देतो. अण्णाभाऊंची भूमिका ही थोडक्यात आपल्या समोर मांडतो आहे की अण्णाभाऊंनी पवाड्या लिहिले, कथा कादंबऱ्या लिहिल्या, जवळपास 80-90च्या एवढं अण्णाभाऊंचं साहित्य आहे. त्याच्यामध्ये कथा आहेत, लोकनाट्य, पवाड्या, कादंबऱ्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पण अण्णाभाऊंनी आत्मचरित्र लिहायला घेतलं होतं. दुर्दैवानं ते पूर्ण होऊ शकले नाही. आणि आजच्या दिवशी त्या आत्मचरित्राचा उल्लेख होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि त्या आत्मचरित्राचं नाव आहे मृत्यूकडून जीवनाकडं. काय आहे त्या अण्णाभाऊंचं आत्मचरित्र जर पूर्ण झालं असतं, बुद्धाची शपथ या कथेप्रमाणे अण्णाभाऊंचं आत्मचरित्र तर जगासमोर आलं असतं, आणि त्या आत्मचरित्रानं माझा मातंग बांधव जर जागा झाला असता, तर इथल्या जाती व्यवस्थेची माती झाल्याशिवाय राहिली नसती. ते आम्हाला करायचं आहे. त्या अण्णाभाऊंचं जी अपुरं राहिलेलं आहे, ते आत्मचरित्र अपुरं राहिलेलं आहे. पण ज्या दिशेनं जे आत्मचरित्र लिहिण्याची जी भूमिका होती, ती भूमिका घेऊन समाजाचं प्रबोधन करायचं आहे, लक्षात घ्या. आणि ते स्मृती दिनाच्या निमित्तानं अण्णाभाऊंची भूमिका समाजासमोर जाणं गरजेचं आहे. अण्णाभाऊंच्या आत्मचरित्राचं नाव होतं मृत्यूकडून जीवनाकडं. आता आपला सारांचा प्रवास आहे मृत्यूकडे चाललेला आहे. पण अण्णाभाऊंचं काय म्हणतात, मृत्यूकडे जीवनाकडं. आणि 16 जुलैला अण्णाभाऊंची पत्रकारांनी मुलाखत घेतलेली आहे. 16 जुलै 1969ला चिरानगरीच्या त्यांच्या 4-5 पानाच्या पत्र्याच्या खोलीमध्ये पत्रकारांनी अण्णाभाऊला प्रश्न विचारलेला आहे की कम्युनिस्ट चळवळीमध्ये तुमची सारी हयात गेली, मग तुम्हाला कम्युनिस्ट चळवळीनं काय दिलं? अण्णाभाऊने उत्तर दिलंय की ते पानं, अशी 16 पानं लिहिलेली अण्णाभाऊने अशी पानं होती, ती दाखवली. 16 पाने होती. त्या आम्हाला आत्मचरित्र लिहितो, त्या आत्मचरित्राचं नाव आहे मृत्यूकडून जीवनाकडं. कम्युनिस्ट चळवळी म्हणजे माझी गेलेली हयात, हा माझा मृत्यू आहे. आणि मला कळलेला आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे. म्हणून मी माझ्या आत्मचरित्राचं नाव लिहितोय की मृत्यूकडून जीवनाकडं. अरे मग समाजानं कम्युनिस्टवाद हा अण्णाभाऊने आपला मृत्यू उचलून घेतलेला आहे. आंबेडकरवाद हे माझं जीवन सांगितलेलं आहे. माझ्या मातंग बांधवानो, माझ्या बहुजन बांधवानो, अण्णाभाऊंचा स्मृती दिन साजरा करत असताना, अण्णाभाऊंची जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊंचा मृत्यू घेऊन प्रबोधन करायचं का अण्णाभाऊंचं जीवन असणारा आंबेडकरवाद ही भूमिका घेऊन प्रबोधन करायचं हे ठरवलं पाहिजे. म्हणून अण्णाभाऊंचं जीवन असणारं आंबेडकरवाद हीच भूमिका घेऊन आपल्याला प्रबोधन करावं लागेल. हीच खरी अण्णाभाऊ साठ्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन होईल, ही खरी आदरांजली होईल. हीच खरी अण्णाभाऊ साठ्यांना खऱ्या अर्थानं दिलेलं हे आंबेडकरवादी भूमिका घेऊन समाजाचं प्रबोधन करणं हे खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठ्यांना अभिवादन होतं. त्याच पद्धतीने अण्णाभाऊ साठेने आपल्या एवढंच सांगितलं जाते. अनेक जण म्हणतात जग बदल घालून गाव गेले सांगून बला मला भीमराव, एवढं सांगितलं म्हणजे अण्णाभाऊ कुठे बा? पण हेच लिहिलं नाही. परत काय काय लोक म्हणतात की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर आदरांजली पण हे गीत म्हटलेलं आहे, असेही म्हटले जातात. नाही, आदरांजली पण हे गीत नाही. 1946 साली एका लोकनाट्यातून अण्णाभाऊने हे गीत म्हटलेलं आहे. 1946 साली जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव. म्हणजे जग कम्युनिस्टाच्या चळवळीत राहून सुद्धा अण्णाभाऊंनी लेनिनचा घाव घालायला सांगितला नाही, अण्णाभाऊंनी मार्क्सचा घाव सांगितला नाही. 46 साली कामगार चळवळीमध्ये, कम्युनिस्ट पक्षामध्ये, कम्युनिस्ट चळवळीमध्ये असताना सुद्धा भारतीय समाज व्यवस्थेचं जग बदलण्यासाठी अण्णाभाऊंनी मार्क्सचा विचार नाही सांगितला.
अण्णाभाऊंनी लेनिनचा विचार नाही सांगितला, तर जग बदलण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगितला. जग बदल घालून घावं, गेले सांगून मला भीमराव, हे गीत 1946 ला अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. आपल्या लोकनाट्याची सुरुवात अण्णाभाऊ साठे करतात. प्रथम नमो आंबेडकरा. हे बरेच आहेत की वेळ कमी आहे, मला थोडक्यामध्ये सांगतोय. प्रथम नमो आंबेडकरा, MD PhD डॉक्टरा. काय म्हणायचे अण्णाभाऊ? वगनाट्याची सुरुवात गणपतीला करायची. हो, गणपतीला पट्टे बापुराव असं नाही अण्णाभाऊ म्हटलेले. आता सुद्धा तमाशाचं लोकनाट्यामध्ये रूपांतर करण्याचं ऐतिहासिक काम सुद्धा अण्णाभाऊने केले. तमाशाला लोक सन्मान आणि लोक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम अण्णाभाऊने केलेले आणि त्याची सुरुवात वगनाट्याची सुरुवात अण्णाभाऊ करायचे. प्रथम नमो आंबेडकरा, MD PhD डॉक्टरा. त्याच पद्धतीनं गणपतीला जीवन, गणपती नाकारलाय. व खरं तर अण्णाभाऊ साठे हे महात्मा फुल्यांचे सुद्धा सख्खे अनुयायी होते असं सांगावं लागेल. छत्रपती अण्णाभाऊ साठे गणपतीला वंदन नव्हते करत, त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत होते. प्रथम नमो शिवभाच वंदन करत होते. गणपती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, कारण महात्मा फुल्यांनी सुरू केलेला शिवजयंती उत्सव बंद करण्याकरता लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला. आणि अण्णाभाऊ साठेने आपल्या पवाड्याची सुरुवात, आपल्या लोकनाट्याची सुरुवात, आपल्या वघाची सुरुवात करताना गणपतीला वंदन नाही घातलं, कुठल्या देवाला देवीला अण्णाभाऊ वंदन नाही घातलं, तर छत्रपती महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मान असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अण्णाभाऊ साठेंनी वंदन घातलं, वंदन घालत होते. एवढंच काय, अण्णाभाऊ साठे हे शिवशाहीर होते. मराठा समाज बांधवांनी, बहुजन समाज बांधवांनी, मातंग समाजाने समजून घेणं, अण्णाभाऊ साठे हे शिवशाहीर होते. महाराष्ट्रात कुणी बी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा म्हणेल, पण अण्णाभाऊ साठ्यांनी रशियामध्ये जाऊन 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन अण्णाभाऊ साठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा म्हटला. आणि तो पवाडा ऐकून रशियातील एक देशभक्त क्रांतिकारक इतका प्रेरित झाला, इतका प्रेरित, रशियन क्रांतीच्या याच्यामध्ये इतका प्रेरित झाला की ती मरण्यापूर्वी त्यानं सांगून ठेवलं की मी जर मेलो तर माझी समाधी मानली तर त्या समाधीवर एक वाक्य लिहून ठेवा. आणि ते वाक्य होतं, सावधान सावधान, इथं शिवरायांचा मावळा चिरनिद्रा घेतो आहे. या अण्णाभाऊ साठेंनी गायलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा होता. पवाड्याचा हा क्रांतिकारी परिणाम होता. जगातल्या 27 भाषेत अण्णाभाऊ साहित्य होतं. माणसाच्या जीवन जगण्यावरती, उपेक्षित माणसाचं जे जगणं आहे त्याला न्याय, माणुसकीच्या न्यायासाठी संघर्षाची भाषा करणार, न्यायाची भाषा करणार हे साहित्य होतं. इथली भांडवल, एका झाडाखाली 3 दगडाची चूल मांडून आपल्या लेकरा बाळाला, आपल्या मुला बाळाला खाऊ घालणारा इथला दलित वर्ग, इथला कामगार, इथला उपेक्षित माणूस, त्याची संसार करण्याची, त्याची जगण्याची भावना पवित्र होती. पण त्याचं जगणं तिथल्या व्यवस्थेनं हिरावून घेतलेलं आहे, गाव कुसाबाहेर टाकलेला आहे. आणि त्या माणसाला न्याय भेटला पाहिजे, त्या माणसाला, त्याला माणुसकीचा अधिकार भेटला पाहिजे. त्याच्यासाठी अण्णाभाऊंची भूमिका होती, त्याच्यासाठी अण्णाभाऊंचा लढा हे विचार होता. त्याच पद्धतीने पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आधारलेली नसून दीन दलितांच्या तळहातावर तरली आहे. काय ही पृथ्वी ब्राह्मणी व्यवस्थेनं काय सांगलं, ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर आधारलेली असतो. भवन भागवत साहेब, तुमच्या ब्राह्मणी व्यवस्थेनं सांगितलं की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर आधारलेली नसून तुमच्या सांगितलं शेष नागाच्या मस्तकावर आधारलेली आहे. पण ती व्यवस्था नाकारून अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर आधारलेली नसून दीन दलितांच्या तळहातावर तरली आहे. ही भूमिका अण्णाभाऊ साठेंनी परिवर्तनवादी मानलेली आहे. आणि हे तुमच्या गुलामीचं जग बदलायचं असेल, हे तुमच्या अज्ञानाचं जग बदलायचं असेल, हे विषमतेचं जग बदलायचं असेल तर त्यावर घाव घालावं लागेल. आणि तो घाव कोणता असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा असेल. आंबेडकरवाद या अण्णाभाऊंच्या साहित्याचा आविष्कार होता. आंबेडकरवाद या अण्णाभाऊंच्या साहित्याचा शोध, बोध आणि वेध होता. आंबेडकरवाद बुद्ध आणि धम्मानं ठासून भरलेला आंबेडकरवाद या अण्णाभाऊंच्या विचार आणि भूमिकेचा शोध, बोध आणि वेध होता. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि आजच्या दिवशी म्हणेल की अण्णाभाऊंचं इतक्या लवकर त्यांना मरण आलं,
इतक्या लवकर त्यांचं निधन निर्माण झालं नाही. त्यांना आयुष्याच्या शेवटी ही कम्युनिस्टवादीच्या नावाखाली ब्राह्मणी व्यवस्थेनं ब्राह्मणवाद्यानं प्रचंड छळलं. म्हणून मी तर म्हणतो कम्युनिस्टवादी अण्णाभाऊ साठे कम्युनिस्टवादी नव्हतेच. मार्क्सच्या रशियाच्या ह्याच्यामध्ये काय क्रांती झालेत. रशियाच्या प्रवास दौऱ्यावरून आल्यावर अण्णाभाऊ साठेंनी इथं एक वाक्य काढलं. माझा रशियन प्रवासामध्ये अण्णाभाऊ म्हणतात की मला रशियाच्या प्रवासानं ही नवी दृष्टी दिली. ही नवी दृष्टिकोन काय? नवी दृष्टिकोन होता रशियात जसं मार्क्स आणि लेनिनच्या विचारानं क्रांती झाली तशी भारतात व्हायचं असेल तर रशियन आणि मार्क्स आणि लेनिन इथं चालणार नाही. इथं तो अपुरा आहे. इथं बुद्ध, फुले, शिवराय आंबेडकर यांच्या विचारानंच परिवर्तन आणि क्रांती होईल. म्हणून अण्णाभाऊ साठ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानंच या देशामध्ये परिवर्तन होईल. म्हणून कम्युनिस्ट चळवळीच्या त्यांच्या जी मीटिंग असते, त्यांची जी मेन मीटिंग असते, त्याच्यामध्ये कोर कमिटीमध्ये ब्राह्मणाशिवाय विचार आणि भूमिका मांडण्याचं धाड जसं RSS मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्या, बहुजन समाजातील मराठा असू द्या, ओबीसी असू द्या, धनगर असू, कितीही मोठा असला, कितीही काय मोठा नेता बहुजनाचा नेता असला तर किती बी RSSचे कपडे घालून, काळी टोपी, खाकी चडी घालून किती बी तो कवायत करत असला, किती बी असला, परंतु ब्राह्मणाच्या RSSच्या कोर कमिटीमध्ये बोलण्याचं ब्राह्मण सोडून इतर बहुजनाला कोणालाही अधिकार नाही. ती मराठ्याला नाही, ओबीसीला नाही, धनगराला नाही, आदिवासीला नाही आणि बौद्ध आणि मातंग आणि चामार तर सोडूनच द्या. फक्त ब्राह्मणाला कोर कमिटीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. तसंच कम्युनिस्टाची चळवळ चालवणाऱ्या या देशातील महाराष्ट्रातील कम्युनिस्ट चळवळीच्या कोर कमिटीमध्ये फक्त ब्राह्मणाला बोलायचं होतं. पण त्या कोर कमिटीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी शिरून घुसखोरी करून धाडस करून बोलले की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं असेल तर मार्क्सवाद अपुरा आहे, लेनिन नाही तर महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा घेऊन आपल्याला आता भूमिका मांडावं लागेल. ही भूमिका ही अण्णाभाऊ झाली. पण त्यांच्यानंतर मग अण्णाभाऊ साठेंना छळलं आणि आजच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना मी धाडसानं विधान करतोय. अण्णाभाऊला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणणं या अण्णाभाऊच्या नंतर मृत्यू नंतरची जाणीवपूर्वक चालवलेली ही विटंबना आहे, हा सन्मान नाही. अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणं या अण्णाभाऊंच्या भूमिकेचा मुळी सन्मान आहे. कम्युनिस्टवादी की विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे खरे मारेकरी होते. धाडसाचं विधान आजच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं करतोय. कम्युनिस्टवादी महाराष्ट्रात या देशातील कम्युनिस्टवादी हे अण्णाभाऊंच्या विचाराचे आणि त्यांचे हे मारेकरे होते. कम्युनिस्टवादी अण्णाभाऊंचे खुणी होते हे धाडसाच करतो. तर कम्युनिस्टवादी ब्राह्मणा नेत्याने अण्णाभाऊला तर छळलं नसतं. अण्णाभाऊ साठे 1966 ते 1969 पर्यंत अण्णाभाऊ साठे पूर्णपणे आंबेडकरमय झाले होते, पूर्णपणे आंबेडकरवादी झाले होते. त्या दिशेने त्यांचा प्रवास झाला होता. पण अण्णाभाऊ साठेंचा मानवी मनाचा परिवर्तनाचा छेद घेणारा प्रतिभाशाली अण्णाभाऊ साठे साहित्य सारखा साहित्य असं जर साहित्य टिकला तर भविष्यात तो बुद्धाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांचा आयुष्याच्या शेवटी उपेक्षा केली, छळ केला, फसवणूक केली आणि म्हणून अण्णाभाऊंना वैफल्यग्रस्त अत्यंत अल्पावधीमध्ये त्यांचं निर्वाण झालं. पण निर्वाण होताना सुद्धा आजच्या दिवशी त्यांनी मृत्यूकडून जीवनाकडे हे आत्मचरित्र लिहायला घेतलं. त्यांचं आत्मचरित्र पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु आपण अण्णाभाऊंच्या आंबेडकरवाद ही अण्णाभाऊंच्या भूमिका घेऊन समाजाचं प्रबोधन करूया. अण्णाभाऊंनी धम्मक्रांती झाल्यानंतर त्या धम्मक्रांतीला पाठिंबा दिल्यानंतर धम्मभाऊ 14 ऑक्टोबर 1956 त्यावेळेचे आमचे पूर्वाश्रमीचे महार बांधव नागपूरला लाखोने जाऊन धम्मदीक्षा घेतल्यानंतर गावात आल्यानंतर गावातल्या प्रचंड त्यांच्यावरती अन्याय अत्याचारात तोंड दिल्यानंतर तरी सुद्धा त्यावेळेचा महार बांधव नमला नाही, गुलाम झाला नाही, स्वाभिमानाने लढत राहिला, टिकून राहिला आणि हे अण्णाभाऊला भावलं. त्याच्यावरती अण्णाभाऊने लिहिलं सापळा नावाची कथा. एवढंच बोलतोय, सापळा नावाची कथा ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला दिलेला पाठिंबा होता. सापळा वाचा. त्या सापळा नावाच्या कथेमध्ये
अण्णाभाऊ जर त्यावेळेचा महार आणि माग जर एकत्र आला तर गावातला जातीवाद गावातल्या मातीतच गाडला जाऊ शकतो, हा संदेश देणारा सापळा नावाची कथा आहे. फकीराच्या तोंडी अण्णाभाऊ साठे, तायनू महार नावाचा फकीराचा साथीदार, जिवलग साथीदार. तायनू नाना तू जेवला का म्हणल्याशिवाय फकीरा अण्णाला हात लावत नव्हता. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये महार मागा द्वेष नाही, महार मागाला जोडण्याचा विचार दिलाय. आणि त्यावेळेचे म्हणून आज बौद्ध आणि मातंगाचा एक समाज बनणं आणि या व्यवस्थेच्या विरोधात फार मोठं आंदोलन करणं, तरच अण्णाभाऊ साठ्यांना अपेक्षित असणार समतेचं, जातविरहित माणसाच्या नात्याचं जग निर्माण होईल. जिथं शोषण नसेल, जिथं शोषण नसेल तिथं समता, स्वातंत्र्य असेल, माणुसकीचं प्रेम असेल, माणुसकीचा चांगुलपणा असेल, माणुसकीचा जिव्हाळा असेल, असं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांनी. अण्णाभाऊ मार्च 1927 बापाच्या खांद्यावर बसून सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सांगली जिल्ह्यात सभा असताना बापाच्या खांद्यावरती बसून मार्च 1927 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण लांबून जवळून स्टेजवर ऐकण्याचं काम अण्णाभाऊ साठ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य, त्यांची भूमिका, त्यांचा विचार हे फुले शाहू आंबेडकर विचाराचे होते. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या चळवळीच्या महापुरुषांच्या नाळेत आणि माळेमध्येच अण्णाभाऊला बसवावं लागेल. आणखी एक जाता जाता वेळ म्हणेल की अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितला म्हणून आंबेडकरवाद स्वीकारावा अशातला भाग नाही, तर आंबेडकरवाद हा आमच्या सन्मानाचा आणि परिवर्तनाचा विचार आहे म्हणून स्वीकारायचा. आणि त्या दिशेने अण्णाभाऊ साठेने आम्हाला जायला सांगितलं. म्हणून अण्णाभाऊ साठे आम्हाला साहित्यिक म्हणून तर ग्रेट आहेत, माणूस म्हणून तर ग्रेट आहेत, आणि विचार आणि भूमिका म्हणून सुद्धा आमच्यासाठी ते आदर्श आहेत. आणि ते ग्रेट आहे, ते क्रांतिकार आहे. आणि त्यांना शेवटी जाता जाताना विनम्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे हे या जगातले ज्या देशाने अण्णाभाऊंचा विचार स्वीकारला, ज्या देशाने अण्णाभाऊंचं साहित्य वाचलं, ज्या देशाने अण्णाभाऊंना सन्मान दिला, महाराष्ट्रातील जनतेनं सुद्धा अण्णाभाऊवर प्रचंड प्रेम केलं. पण इथली जी मनोवादी शासन व्यवस्था आजही अण्णाभाऊला नाही मानली. पण ही मनोवादी व्यवस्था आणि शासन व्यवस्थाच नव्हे, मनोवादी व्यवस्थाच आम्ही उलटून पालटून टाकूया आणि समतावादी व्यवस्था निर्माण करूया. हेच अण्णाभाऊंचं स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा आणि संकल्प ठेवूया. एवढंच बोलून इथं मी थांबतो. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भारत. धन्यवाद.